मला राग आला तिचा. म्हणलं 70-80 वर्षाची बाई आहे, का पळतीये, काय एवढं धावतीये, पडली आहे 2-3 वेळा. मी थांबलो एका ठिकाणी, म्हणलं थांबा, माऊलीच्या पालखी मागे धावण्याची काय गरज आहे. तर ती म्हणते, अरे लेकरा, आईच्या मागे धावताना माझ्यासारख्या लेकराला दम लागेल का. कारण विठ्ठल हा देतो सुद्धा प्रेम आणि घेतो सुद्धा प्रेमच. हा एकमेव देव आहे ज्याला कुणीही नवस करत नाही. त्याचा रंग सुद्धा बघा ना, काळा. म्हणजे याच्याकडे बघितलं की असं वाटतं की आपला बाप जो दिवसभर काबाड कष्ट केलाय आणि उन्हामध्ये जो काबाड कष्ट करून त्याचा चेहरा रात्री काळा कुट्ट झालाय, त्या बापाकडे बघावं आणि विठ्ठलाकडे बघावं. तुम्हाला भेद दिसत नाही, तो सारखाच दिसतो. की ज्या सिकंदराला तलवारीच्या पात्यावरती पंजाब जिंकता आला नाही, तो पंजाब आमच्या नामदेवांनी प्रेमाच्या जोरावर जिंकलाय. अगं तुला विरोध नाही का होत. तर ती म्हणते, मला एकादशी काय आणि रोजा काय दोन्ही सारखेच आहे. शेख महम्मद आविंदू, ज्याचे हृदयी गोविंद असं ते म्हणतात, आज हमीद सय्यद सारखा वारकरी संप्रदायात भारूडकार तयार होतो. हा एकोपा कुठे दिसतो का तुम्हाला दुसरीकडे. ज्ञानोबा तुकोबाकडं डोळस नजरेनं बघितलं पाहिजे. ज्या क्षणी आपण ज्ञानोबा तुकोबांना डोळस नजरेनं बघू, त्या क्षणी आपण ज्ञानोबा तुकोबांच्या पाठीमागे चालत राहू. मी तुम्हाला सांगतो, आपण खड्ड्यात पडणार नाही. आपण समृद्ध महाराष्ट्राकडेच जाऊ. नमस्कार मित्रांनो, पॉडवाणीच्या नवीन एपिसोडमध्ये मी वैभव रासकर आणि मी सारिका रहाणे आपलं स्वागत करतो. आज आपल्या सोबत एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असणार आहे. ते स्वतः एक कीर्तनकार, व्याख्यानकार तसेच संत साहित्याचे अभ्यासक तर आहेतच, पण याशिवाय लेखन, दिग्दर्शन, पथनाट्य यांसारख्या कलांमधून तरुण पिढीचे ते मार्गदर्शन देखील करतात. असं अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच ह.भ.प. स्वामीराज भिसे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत आपण वारी म्हणजे काय, वारीची परंपरा, वारीचा इतिहास, संतांची परंपरा, संतांचे विचार अशा अनेक विषयांवर मस्तपैकी गप्पा मारणार आहोत. जाऊया गप्पांच्या गावात. स्वामी दादा, म्हणजे असं ज्ञानेश्वरांच्या आधीपासून लोक वारीला जायचे असं म्हणतात. खूप जुनी परंपरा आहे वारी. तर त्याचं असं बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की मग वारीची सुरुवात कोणी केली असेल, कशी झाली असेल. पहिल्यांदा तुमच्या दोघांचंही मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की यासाठी मला तुम्ही आमंत्रित केलंय. वारीची परंपरा जर आपण लक्षात घ्यायची म्हटलं तर वारी आणि खास करून पंढरपूरची वारी ही गोष्ट अशी आहे की संतांच्या आधी सुद्धा वारकरी हे पंढरपूरला चालत जायचे. म्हणजे तुकोबरायांचे पूर्वीचे पूर्वज आणि माऊलींचे पूर्वज यांनी सुद्धा पंढरपूरची वारी केलेली आहे. आणि त्यामुळं पंढरपूरच्या वारीची परंपरा ही फार जुनी आहे. लोक चालत पंढरपूरच्या वारीला जायचे. त्यातल्या त्यात आता हे चालत जाणं कुठून आलं तर त्या काळामध्ये वाहनं नसतील, त्या काळामध्ये बैलगाड्यांचंही नंतर काळात आले असतील. मग ही लोक जायचं कसं तर पंढरपूरच्या दिशेने ही चालत निघालेली असतील. ही पहिली गोष्ट. जशी पंढरपूरची वारी जुनी आहे तसं संतांचे पालखी सोहळे ही जुनी आहेत. पंढरपूरच्या वारीची परंपरा कुणी नेमकी सुरू केली हे सांगता येत नाही, पण संतांचे पालखी सोहळे कुणी सुरू केले हे मात्र आपल्याला नेमकेपणानं सांगता येतं. तुकाराम महाराज ज्यावेळी वैकुंठ गमन तुकोबरायांचं झालं, त्यांच्यानंतर तुकोबराय महाराजांचे तिसरे चिरंजीव नारायण बाबा, या नारायण महाराजांनी हा संतांचा पालखी सोहळा सुरू केला. ते देहूला जायचे, म्हणजे देहूवरून तुकोबांची पादुका ते गळ्यात घ्यायचे, ते आळंदीला यायचे, आळंदीला माऊलींच्या पादुका घ्यायचे आणि ते पंढरपूरच्या दिशेने चालायचे. म्हणजे आपण विचार करा की माऊलींच्या आणि तुकोबांच्या पादुका गळ्यात घेऊन नारायण महाराजांनी संतांचे पालखी सोहळे सुरू केले. लोक जाता जाता विचारायचे कोण चाललंय, तर ते म्हणायचे ज्ञानोबा तुकोबा चालले. म्हणून हा जयघोषी वारीमध्ये आला. ज्ञानोबा तुकोबा हा जयघोष इथूनही आला. ही एक परंपरा. आणि दुसरी परंपरा अशी आहे की वारकरी संप्रदायाचा पाया हा संत ज्ञानेश्वर महाराजांनी घातला. आणि या वारकरी संप्रदायाचे कळस कोण झाले तर तुकाराम महाराज झाले. बहिणाबाई महाराज शिहोरकर या तुकोबाराय महाराजांच्या शिष्या, त्या असं म्हणतात की संत कृपा झाली, इमारत फळाली, ज्ञानदेवय रचिला पाया, उभारिले देवालया. म्हणजे वारकरी संप्रदायाचा पाया घालण्याचं काम हे ज्ञानदेवांनी केलं. तर वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानावरती
तुकोबाराय महाराज विराजमान झालेले दिसतात. आता खरं तर प्रश्न असाही पडू शकतो की वारकरी संप्रदायाचा पाया घालणं म्हणजे नेमकं काय? नक्की काय हो. पाया घालणं म्हणजे? कारण पाया घालणं म्हणजे जशी इमारत उभी करायची असते आणि इमारत करण्याआधी ती खोदकाम होतं आणि मग पाया घातला जातो. मग वारकरी संप्रदायाचा पाया घालणं म्हणजे काय? तर मी तुम्हाला सांगेन, कोणताही संप्रदाय उभा राहायचा असेल तर महत्त्वाच्या 3 गोष्टी त्या संप्रदायाकडे असल्या पाहिजेत. पहिली गोष्ट असली पाहिजे, त्या संप्रदायाकडे उपासना पद्धत असली पाहिजे. दुसरी गोष्ट असली पाहिजे, त्या संप्रदायाचा दैवत असलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट त्या संप्रदायाकडे असली पाहिजे, तो म्हणजे ग्रंथ. वारकरी संप्रदायाकडं उपासना पद्धत म्हणून वारी होतीच. वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत विठोबा आहेच. पण तिसरी गोष्ट वारकरी संप्रदायाकडे नव्हती, तो म्हणजे ग्रंथ. आणि ज्ञानदेवांनी काय केलं तर भगवद्गीतेवरती टीका लिहित ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ निर्माण केला. म्हणून वारकरी संप्रदायाचा पाया ह्या अर्थानं संत ज्ञानेश्वर महाराजांनी घातला. आणि अशा पद्धतीनं पुढं काय झालं तर नारायण महाराजांनी या 2 संतांचे पालखी सोहळे सुरू केले. आणि मग पुढं 1832 मध्ये साधारण संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या 2 संतांचे पालखी सोहळे वेगळे झाले. 1832 मध्ये काय झालं तर हैबत बाबा आरफळकर हे खूप मोठे सरदार त्या काळातले, त्यांनी काय केलं तर त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा वेगळ्या पद्धतीनं सुरू केला. स्वतंत्र पालखी सोहळा सुरू केला. आणि या स्वतंत्र पालखी सोहळ्यामध्ये टाळकरी म्हणून कोण आले तर त्या काळामध्ये वास्कर आले. म्हणजे आज वारकरी संप्रदायामध्ये वास्कर फडला प्रचंड मान आहे. अनेक फडकरी वारकरी संप्रदायातले त्यावेळी गोळा झाले आणि या फडकऱ्यांना मिळून हैबत बाबा आरफळकरांनी ज्ञानेश्वर महाराजांचा स्वतंत्र पालखी सोहळा सुरू केला. आता तसं बघायला गेलं तर आरफळकर हे कोण आहेत तर सरदार आहेत. मग सरदार आहेत तर पालखी सोहळ्याला सुद्धा त्यांनी याच पद्धतीची शिस्त लावलेली आहे. सैनिकी शिस्त पालखी सोहळ्याला आली. म्हणजे कोणताही पालखी सोहळा जर सुरू करायचा झाला तर पालखी सोहळ्याला काय लागतं तर पालखी सोहळ्याला महत्त्वाची गोष्ट लागते, तो म्हणजे राजाश्रय. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला राजाश्रय कुणाचा आहे तर कर्नाटकातलं अंकलगी नावाचं गाव आहे. त्या गावातले शितोळे सरकार म्हणून आहेत. तर त्या शितोळे सरकारांचा राजाश्रय हा या पालखी सोहळ्याला आहे. अजूनही म्हणजे तुम्हाला दिसेल अजूनही शितोळे सरकारांचे वंशज हे या पालखी सोहळ्यात चालतात. महाजी शितोळे हे आजही पालखी सोहळ्यात चालताना आपल्याला दिसतात. मग यांनी काय केलं तर यांनी पालखी सोहळ्याला महत्त्वाच्या 2-3 गोष्टी पुरवल्या. काय पुरवलं तर जिथं पालखीचा मुक्काम आहे, म्हणजे आज पुण्यावरून पालखी सासवडला गेली आहे, तर सासवडला गेल्यानंतर पालखीचा जो तंबू आहे तो तंबू देण्याचं काम कोणी केलं तर शितोळे सरकारांनी. त्याचबरोबर या पालखीला जो नैवेद्य दाखवला जातो हा नैवेद्य कुणाचा आहे तर शितोळे सरकारांचा आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, या पालखी सोहळ्यामध्ये जे अश्व चालतात हे शितोळे सरकारांचे चालतात. राजघराण्याशी संबंध असल्यामुळे अश्व सुद्धा. आणि आणि या अश्वांचं आणखी एक कारण मी पुढे आपल्याला सांगेनच. तर ह्या 3 गोष्टी राजाश्रय म्हणून शितोळे सरकार देतात. टाळकरी म्हणून वारकरी संप्रदायातले अनेक फडकरी, अनेक दिंड्या पंढरपूर आणि आळंदीतल्या आणि इवन महाराष्ट्रातल्या अनेक दिंड्या आपल्याला या पालखी सोहळ्यामध्ये चालताना दिसतात. पालखी सोहळ्याची रचना कशी आहे तर सगळ्यात पुढे नगारा चालतो. मी म्हणालो की सैनिकी शिस्त पालखी सोहळ्याला आहे. तर सगळ्यात पुढे नगारा चालतो. का? कारण राजा आला हा नगारा सांगत असतो वाजवताना की राजा आला आहे. तर ज्ञानोबाराय नावाचा राजा ज्यानं उभा महाराष्ट्र घडवला तो राजा येत आहे. आणि मग पुढे नगारा, तो नगारा देत चालतोय. त्याच्या मागं अश्व चालतायत, मग 27 दिंड्या चालतायत, मग मध्ये पालखी चालते आहे आणि मग मागे शेकडो दिंड्या चालतायत. अशा पद्धतीची पालखी सोहळ्याची रचना, ही रचना कुणी केली तर अर्थात हैबत बाबा आरफळकरांनी केली, कारण ते मुळात सरदार आहेत. अशा पद्धतीनं हा पालखी सोहळा 1832 नंतर चालताना आपल्याला आजपर्यंत दिसतो आहे. त्याच्यामध्ये जे असे वारकरी खेळ पण खेळतात हो. किंवा तिकडे पंढरपूरमध्ये गेल्यावर रिंगण वगैरे हो. असतं, तर ते म्हणजे त्याची पण एक परंपराच आहे की त्याला पण काही नंतर कारण झालं आणि मग हो. रिंगणाच्या बाबतीत जर सांगायचं झालं
तर मी म्हणालो की नारायण महाराजांनी ज्यावेळी हे पालखी सोहळे सुरू केले तर त्यावेळी काय झालं तर अनेक मुघलांचं आक्रमण त्यावेळी होत असलं पाहिजे. नारायण महाराजांनी त्यावेळी राजाराम महाराजांना पत्र दिलंय की आमच्या या पालखी सोहळ्याला तुम्ही काय द्या तर संरक्षण द्या. आणि मग राजाराम महाराजांनी काही सरदार त्यावेळी या पालखी सोहळ्यामध्ये चालवलेले आहेत शिस्त म्हणजे संरक्षण देण्यासाठी. आणि मग हे सरदार ज्यावेळी या सोहळ्यामध्ये चालायचे त्यावेळी चालून दमल्यानंतर हे सरदार काही खेळ खेळत असले पाहिजेत कारण सरदार आहेत. मग त्यांचे खेळ कोणते तर सरदार असल्यामुळं अश्वावरती आरूढ होणं, मग अश्वांची रेस त्या काळात होत असली पाहिजे, बरेच सरदार आहेत. मग हळूहळू हळूहळू ही परंपरा तयार झाली. हे जे खेळ त्या काळातल्या सरदारांचे होते त्याचं रूपांतर नंतरच्या काळामध्ये आपल्याला रिंगणामध्ये झालेले दिसतं. म्हणजे आज जर आपण रिंगण बघितलं तर या रिंगणामध्ये 2 अश्व पळतात. एक अश्व हा भक्ताचा आहे आणि दुसऱ्या अश्वावरती माऊली स्वतः विराजमान झाली आहे अशी श्रद्धा वारकऱ्यांची आहे. आणि मग माऊलींचा अश्व एक आणि दुसरा भक्ताचा अश्व आणि मग त्याच्यामध्ये काही एक पद्धतीनं हे अश्व रिंगणामध्ये मागे पुढे धावताना दिसतात. मी तुम्हाला सांगतो माऊलींच्या सोहळ्यामध्ये आणि एकूण पालखी सोहळ्यांमध्ये 2 रिंगणं होतात. एक रिंगण होतं ते म्हणजे गोल रिंगण आणि दुसरं रिंगण होतं ते म्हणजे उभं रिंगण. हो, आधी गोल रिंगण काय आहे ते सांगतो. गोल रिंगण म्हणजे काय तर पूर्णपणे गोल तयार केला जातो मोठा, मध्ये माऊली विराजमान होते पालखी, त्यांच्या भोवती काही वारकरी आहेत, त्याच्यानंतर अश्व पळतो आहे आणि नंतर मग बाकीचे सगळे वारकरी आहेत. त्याच्यानंतर काही दिंड्या आहेत म्हणजे पालखीच्या पुढे चालणाऱ्या दिंड्या आणि पालखीच्या मागे चालणाऱ्या काही दिंड्या, त्या वारकऱ्यांचं त्या टाळकऱ्यांचं रिंगण आहे. अशा पद्धतीनं मध्ये अश्व पळतायत आणि या अश्वाला बघताना ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष होतोय. ज्यावेळी अश्व पळतोय, ज्यावेळी 3 राऊंड ज्यावेळी अश्वांचे होत आहेत त्यावेळी त्या अश्वाच्या पायाखालची माती आपल्या मस्तकाला लावली गेली पाहिजे. ती माती आपल्या रानामध्ये टाकली तर आपल्या रानामध्ये प्रचंड पीक येईल अशी श्रद्धा वारकऱ्यांची आहे. म्हणून मग ती अश्वाच्या पायाखालची माती कपाळाला लावणं, ती रानामध्ये लिहून टाकणं अशी श्रद्धा ही आपल्याला आज वारीमध्ये असताना दिसते. उभं रिंगण म्हणजे काय तर जसं गोल रिंगण मी तुम्हाला समजावून सांगितलं तसं उभ्या रिंगणात काय होतं तर माऊलीचं उभं रिंगण होतं पहिलं चांदोबाचा लिंब, तरडगावच्या अलीकडं आणि लोणंदच्या पुढे चांदोबाचा लिंब नावाचं एक ठिकाण आहे. तिथं पालखी थांबते. पुढं 27 दिंड्या आहेत, मागं काही दिंड्या आहेत. त्या दिंड्यांमध्ये भाग केले जातात उभे, म्हणजे उभी रांग केली जाते, मध्ये भाग तयार केला जातो आणि तिथून अश्व पळतो, त्याला उभं रिंगण असं म्हटलं जातं. अशी 2 रिंगण आपल्याला पालखी सोहळ्यात दिसतात. ऍक्च्युली पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला खूप म्हणजे अंगावर काटा आला हे सगळं ऐकताना. खूप छान पद्धतीने आपल्याला वारीची सुरुवात कुणी केली हे तर तुम्ही जसं म्हटलं की हे आत्तापर्यंत ज्ञान नाही आहे आपल्याला इतिहासामध्ये आणि वारीचं स्वरूप खूप सुंदर तुम्ही समजावून सांगितलं. दादा बोलत असताना असं वाटतं फक्त ऐकावं, आपण बोलूच नाही. सो दुसरा प्रश्न असा आहे माझा. ऍक्च्युली तुम्ही पहिल्यांदा जे सांगितलं त्याच्यावर आधारित माझे 3 प्रश्न आहेत, परंतु मी आधी दुसरा प्रश्न विचारेन नंतर या 3 प्रश्नांकडे येईल. हा दुसरा प्रश्न आहे की एक सामान्य माणसासाठी वारी म्हणजे काय हे 2 अर्थाने तुम्ही आम्हाला सांगा. पहिलं एक की सामाजिक अर्थानं आणि दुसरं एक की आध्यात्मिक अर्थानं किंवा ज्याला आपण त्याचा धार्मिक अर्थ म्हणू शकतो त्या अर्थानं. अशा 2 अर्थानं आम्हाला तुम्ही सांगावं की वारी म्हणजे नेमकं काय. पहिल्यांदा वारीचा सामाजिक पद्धतीनं आपण अर्थ समजून घेऊ. आपण लक्षात घ्या, वारी ही वारकऱ्यांची उपासना पद्धत आहे आणि वारकरी कोणतीही साधना करताना तुम्हाला तो एकटा करताना दिसत नाही. जी साधना करायची ती समूहानं करायची. म्हणून वारीमध्ये ही लोक समूहानं जात आहेत, ते एकटे जात नाहीत. वारी समूहानं करायची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या पंढरपूरला जाताना पंढरपूरची वारी म्हणजे काही कर्मकांड नाही,
तर पंढरपूरची वारी म्हणजे काय? तर संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर अभय टिळक सर असं म्हणाले की वारी वारी म्हणजे काय? तर प्रेमाचा आगर असणाऱ्या पांडुरंगाला त्याच्या प्रेमनगरीत भेटायला निघालेला त्याच्या प्रियकरांचा मेळा म्हणजे पंढरीची वारी आहे. वा. म्हणजे समजून घ्या की प्रेमाचा आगर कोण आहे? पांडुरंग आहे. त्याचा प्रियकर कोण आहे? तर वारकरी आहे. आणि मग त्याला भेटायला निघालेला हा प्रियकरांचा मेळा आहे. म्हणजे जिथं प्रेम आहे तिथं द्वेष नाहीये, जिथं प्रेम आहे तिथं मत्सर नाहीये, जिथं प्रेम आहे तिथं केवळ आणि केवळ एकोप आहे, एकत्रित राहणं आहे. आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे की एकमेकावरती प्रेम करत जायचं कसं? तर नाचत गात त्या पंढरपूरला जायचं. म्हणजे तुम्हाला कुठंही या वारकरी परंपरेमध्ये, या वारीमध्ये तुम्हाला कुठंही अमुकच एक गोष्ट केली पाहिजे, तमुकच एक गोष्ट केली पाहिजे नाही. तुम्ही नाचत गात जा, अभंग म्हणत जा, पांडुरंगाचं भजन करत करत जा. म्हणजे तुम्हाला या वारीमध्ये कुणीही एकमेकाला नावानं हाक मारताना दिसत नाही. म्हणजे माझं नाव स्वामी तर नाही, तर माऊलीच म्हणणं. इथं 80 वर्षाचा म्हातारा माणूस 10-12 वर्षाच्या लेकराच्या पाया पडतो. आणि 10-12 वर्षाचं लेकरू अर्थात 80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या पाया पडणारच आहे. तुम्हाला जर पंढरपूरला जायचं आहे तर कसं जावं? तर पंढरपूरला जाताना तुम्ही तुमचा अहंकार इतरांच्या पायावरती सोडून जाणं. कारण अहंकार गेला तुका म्हणे देव झाला बस. म्हणजे जर पंढरपूरला जायचं आहे तर तुम्हाला अहंकार सोडावाच लागतो. म्हणून एकमेकांच्या पाया पडणं, म्हणून पंढरपूरला जाणं हे या अर्थानं महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही बाकीची ज्या काही अध्यात्मामध्ये साधनं आहेत देवाच्या प्राप्तीसाठीची, ती साधनं वारकरी परंपरेनं नाकारली. ज्ञानोबाराय महाराज म्हणतात हरिपाठात, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. योग याग करत बसाल तर दंभ चढेल, अहंकार निर्माण होईल. मग काय करा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी? मुखानं हरी हरी म्हणत तुम्ही पंढरपुरात जाणार. सामाजिक अर्थानं वारी जर आणखी समजून घ्यायची असेल तर या वारीमध्ये सगळ्या जाती धर्माची लोक आहेत. एकमेकांना इथं जात विचारली जात नाही, एकमेकांना इथं धर्म विचारला जात नाही. आपण समजून घ्या की जिथं सर्वार्थानं सगळ्या माणुसकीपणाचं लक्षण, माणुसकी आणि मानवता धर्म जिथं दिसतो ती एकमेव वारी आहे. इथं कुणीही उच्च नाही, इथं कुणीही नीच नाही, इथं कुणीही श्रीमंत नाही, इथं कुणीही गरीब नाही. सगळ्यांनी एकत्रित चालायचं, सगळ्यांनी राहुट्यात झोपायचं, सगळ्यांनी जे वाट्याला आलंय, जे ताटात आलंय ते खायचं. त्यामुळं एखाद्याला VIP ट्रीटमेंट आणि एखाद्याला तो सामान्य आहे म्हणून त्याला सामान्य ट्रीटमेंट इथं अशी तुम्हाला कुठेही दिसत नाही. सगळ्यांना सगळ्या पद्धतीनं एकच ट्रीटमेंट इथे दिली जाते. आणि हे फक्त आणि फक्त वारीत शक्य होतं. दुसरीकडं तुम्हाला कुठेही हे शक्य होताना दिसत नाही. आणि वारीमध्ये चालणाऱ्या वारकऱ्याची काय अपेक्षा आहे मी तुम्हाला सांगेन. तुम्ही वारकऱ्यांच्या मुलाखती घ्या, वारकऱ्यांना विचारा तुमचा देव कुठं आहे, वारीत तुम्हाला काय मिळतं? तर तो सांगतो माझा देव माझ्याबरोबर आहे, तो माझ्याबरोबर चालतो, तो माझ्याबरोबर उड्या मारतो त्या रिंगणामध्ये, तो माझ्याबरोबर देहभान विसरून नाचतो. जर त्याला भूक लागली तर माझ्याच ताटातली तो अर्धी कोर भाकर खातो आणि त्याला जर झोप लागली तर माझ्याच तुटक्या सतरंजीवरती तो येऊन झोपतो. म्हणजे ज्यांचा देव ज्यांच्या बरोबर वारीत चालतो, मला सांगा त्याला काय कमी आहे? जिथं 20 किलोमीटर चालल्यानंतर तुम्हाला शांत झोप लागते. आणि असंही आहे बरं का, ही लोक सगळे कामधंदे सोडून येत आहेत वारीमध्ये चालताना. हे लोक घरच्या गोष्टींचा विचार करत नाहीयेत. ही लोक बायकोला जरी बरोबर आणलं तरी बायकोच्या पाया पडतायत. हे कुठं दिसतं तुम्हाला? हे कुठेही दिसत नाही, ते फक्त वारीमध्ये दिसतं. एक होणं नावाची गोष्ट आहे, ते एक होणं इथंच आहे. आणि वारीला का जायचं? तर
आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. हा पांडुरंग सांगतो. म्हणजे या संतांनाच गरज आहे पंढरपूरला जायची असं नाही, तर त्या पांडुरंगालाही गरज आहे की यांनी आपल्याकडे आलं पाहिजे. म्हणून आषाढी कार्तिकीच्या वाऱ्या यासाठी कराव्या की त्याला गरज आहे, त्याच्यासाठी आपल्याला जायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, इरावती कर्वे वारीमध्ये चालल्या, त्यांनी खूप सुंदर शब्द वापरलाय. त्या म्हणाल्या की हा विठ्ठल वारकऱ्यांचा कोण आहे, तर बॉयफ्रेंड आहे म्हणे. किती सुंदर शब्द वापरलाय. आधुनिक शब्द आहे पण महत्वाचा आहे. बॉयफ्रेंड आहे, ज्याला आपण आपल्या मनातलं सारं काही सांगणं. मला सांगा, बाकीच्या तीर्थयात्रा कशासाठी होतात? त्या देवाकडं काही ना काही मागण्यासाठी होतात. वारी ही एकमेव गोष्ट आहे जिथं त्याला मागितलंच जात नाही. त्या विठ्ठलाकडं काहीच मागितलं जात नाही तरी हे जातात. म्हणजे बरेचसे वारकरी असे आहेत की जे रांगेमध्ये सुद्धा उभारत नाहीत, ते कळसाचं दर्शन घेतात आणि माघारी फिरतात. माऊलींनी सांगितलं, वारीला का जायचं, पंढरपूरला काय जायचं? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीना तिन्ही लोका, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. जगाला सुखी करण्यासाठी पंढरपूरला जावं, बस, दुसरं काही नाही. सामाजिक अर्थानं वारी अशी आहे आणि आध्यात्मिक अर्थानं जर वारी समजून घ्यायची झाली तर मी तुम्हाला सांगतो, पावलं खेळत जर तुम्ही या वारीत निघाला, तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा त्रास होत नाही. तो विठ्ठल आणि मी जिथे एकरूप होणं आलं, तो आणि मी एकच आहे ही भावना जिथं आली, तिथं काय उरतं मला सांगा? विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. विठ्ठल सर्वार्थानं सर्व ठिकाणी एकरूप झालाय आणि तो तुमच्यात आहे, तो माझ्यात आहे, तो वारीमध्ये चालणाऱ्या सगळ्या जीवांमध्ये आहे. तोच सगळ्या ठिकाणी पुरून उरलाय. हे चित्र तुम्हाला कुठं दिसतं सांगा ना? फार काही नाही. एका बाईचा अनुभव सांगतो. 70 वर्षाची बाई. तुम्ही दिवे घाटात जर चालला कधी पालखी बरोबर, तर हजारो माणसं चालत राहतात, एकमेकांना ढकलत गर्दी प्रचंड असते. 70 वर्षाची म्हातारी बाई डोक्यावरती प्रचंड मोठं बोचकं घेऊन पळत निघाली होती वारीत. पळत माऊलींच्या पालखी मागे पळत निघाली. 2-4 वेळा ती पडली, वारकऱ्यांनी तिला उठवलं, पुन्हा पळत निघाली. मला राग आला तिचा. म्हणलं 70-80 वर्षाची बाई आहे, का पळतीये, काय एवढं धावतीये, दम लागत नाहीये हिला? पडली आहे 2-3 वेळा. मी थांबलो एका ठिकाणी, म्हणलं थांबा. म्हणजे काय रे? हो म्हणलं 70-80 वय दिसतंय तुमचं, का पळताय? दम नाही लागत तुम्हाला? माऊलीच्या पालखी मागे धावण्याची काय गरज आहे? तर ती म्हणते, अरे लेकरा, आईच्या मागे धावताना माझ्यासारख्या लेकराला दम लागेल का? मी विचार करतो, 21-22व्या वर्षी समाधी घेतलेली ज्ञानोबा नावाचं लहान लेकरू 70 वर्षाच्या म्हातारीला आई वाटतं. कुठंच दिसत नाही तुम्हाला हे, ते वारीत दिसतं. वारी आध्यात्मिक अंगण असे. म्हणजे मला कालच प्रश्न पडलेला की मग वारी म्हणजे पूर्वी कसं वाहनं वगैरे नव्हते, पण आत्ता तर वाहनांची सुविधा आहे, तर मग आत्ता वाहनांनी का जाऊ नये? पण त्याचं उत्तर इथे मिळून गेलं हो. मला की म्हणजे वाहनाने जाऊन, गाडीने जाऊन तो अनुभवच शक्य नाही, मिळतच नाही. तो भक्तीचा अनुभवच घेऊ शकत नाही आपण. म्हणजे फार काही. मी निवृत्ती दादांबरोबर चाललो त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर. त्यात एक म्हातारी गाठ पडली मला, ती सेम अगदी 65-70 वर्षाची बाई. डोक्यावरती पाण्याचा हंडा, त्यात पाणी भरलेलं. जो वारकरी चालून दमेल त्याला पाणी पाजणं, जो वारकरी गाऊन दमेल त्याला पाणी पाजणं. मी प्रत्येक वारकऱ्याच्या मुलाखती घेत निघालो होतो. त्यात ही बाई मला गाठ पडली. मी म्हणलं या बाईची सुद्धा आपल्याला मुलाखत घ्यायची. तोपर्यंत माहिती काढली. बाई नाशिक जिल्ह्यातल्या कुठल्या तरी आदिवासी भागातनं येते. नवरा वारलेला, पोरं वारलेली, एकटी बाई काबाड कष्ट करते, वर्षभर वारी आली की वारीत चालते. मी म्हणलं या बाईची आपण मुलाखत घेऊ. अगदी अहिल्यानगरजवळ सोहळा आला होता. मी गाठलं. म्हणलं माऊली 2 प्रश्न आहेत, विचारू का?
तिनं चेहऱ्यावरच्या सुरकुत्या अशा मस्त नीट केल्या, डोक्यावरचा हंडा खाली ठेवला, चुंबळ खाली ठेवली. म्हणलं माऊली 2 प्रश्न. म्हणली विचार. म्हणलं पहिला प्रश्न असा, किती वर्ष झालं वारी करता आणि किती वर्ष झालं पाणी वाटपाचं काम करता? आता प्रश्न चुकीचे आहेत का? अजिबात नाही. मला म्हटलं माऊली देतील उत्तर. तिनं प्रश्न जसे ऐकले तसं पुन्हा डोक्यावर चुंबळ, पुन्हा त्याच्यावर हंडा ठेवला, पुन्हा पळत सुटली. म्हणलं काय झालं आता हे? मी गाठलं, पुन्हा पकडलं, थांबवलं. म्हणलं त्या प्रश्नाची उत्तरं? ती म्हणली विचार ना, काय प्रश्न आहेत तुझे? अहो म्हणलं विचारलं ना, किती वर्ष झालं वारीत चालता, किती वर्ष झालं पाणी वाटपाचं काम करता सांगा. ती म्हणते अरे येड्या, किती वर्ष झालं वारी करते आणि किती वर्ष झालं पाणी वाटपाचं काम करते हे जर सांगत बसले तर माझ्यात अहंकार निर्माण होईल आणि माझ्यात निर्माण झालेला अहंकार माझ्या देवाला, माझ्या विठ्ठलाला सहन व्हायचा नाही. पळ इथनं, मला त्यावेळी कळालं, 2 कानाखाली मी मारून घेतल्या आणि मग कळालं अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी काय असतं ना हे त्या दिवशी मला कळालं की इथं वारकऱ्यांना अहंकार नाही. मी किती वर्ष वारीत चाललो याचा सुद्धा अहंकार त्यांना येऊन द्यायचा नाही. मी फक्त त्याच्यासाठी चालतो, प्रेमासाठी चालतो. म्हणून वारकऱ्यांनी सुद्धा विठ्ठलाकडे जाऊन काय मागायचं तर प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान, किंवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. की त्याच्याकडे जायचं आणि प्रेम मागायचं, भक्ती मागायची. कारण विठ्ठल हा देतो सुद्धा प्रेम आणि घेतो सुद्धा प्रेमच. एकमेव देव आहे ज्याला वारकरी कुणीही नवस करत नाहीत. नाहीतर तुम्हाला भारतातले असंख्य देव दिसतील जिथं अनेक भक्त जातात आणि नवस करतात. हा एकमेव देव आहे ज्याला कुणीही नवस करत नाही. म्हणजे कवयित्री बहिणाबाई चौधरी आहेत, त्यांनी असं लिहिलंय की श्रीमंताचा बालाजी, बालाजी श्रीमंताचा बालाजी सोन्या रुपयानं मडला आणि गरीबाचा इठोबा पाना फुलामध्ये राजी झाला. गरीब असणारा, काबाड कष्ट करणारा जो वर्ग इथे येतो त्या सगळ्या बहुसंख्यांचा हा विठ्ठल आहे. त्याचा रंग सुद्धा बघा ना काळा, म्हणजे याच्याकडे बघितलं की असं वाटतं की आपला बाप जो दिवसभर काबाड कष्ट केलाय आणि उन्हामध्ये जो काबाड कष्ट करून त्याचा चेहरा रात्री काळा कुट्ट झालाय, त्या बापाकडे बघावं आणि विठ्ठलाकडे बघावं. तुम्हाला भेद दिसत नाही, तो सारखाच दिसतो. म्हणून वारकऱ्यांनी या विठ्ठलाला आई म्हटलं, वारकऱ्यांनी या विठ्ठलाला बाप म्हटलं, वारकऱ्यांनी या विठ्ठलाला दोस्त सखा म्हटलंय. आध्यात्मिक अंगानं हा देव असा आहे. खूप सुंदर पद्धतीने दोन्ही अँगल आपण समजून घेतलंय. ऍक्च्युली हे ऐकताना अंगावर काटा येतो. कदाचित हे म्हणजे महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मराठी माणसाच्या DNA मध्ये विठ्ठल आहे. आणि जेव्हा आपण हे असं काहीतरी ऐकतो तेव्हा उचंबळून येतं. म्हणजे मी आत्ता कंट्रोल करतोय, थोड्या वेळाने डोळ्यातून पाणी यायला लागेल. कारण की कुणी ना कुणी, कदाचित मी स्वतः वारीला नसेल जात पण माझे आई वडील जातात, आजी महाराष्ट्रातील प्रत्येक घरामधला कोणी ना कोणी वारकरी आहे. आणि जेव्हा आपण वारीबद्दल ऐकतो, जेव्हा आपण विठ्ठू माऊलीबद्दल ऐकतो, तेव्हा तेव्हा जे अंतस्थामध्ये जे आनंद निर्माण होतो ना, तो वर्णन करण्यासारखा नाहीये. आता आपण 2 अंगाने विषय समजून घेतला वारीचा, वारी म्हणजे काय, त्याचं स्वरूप समजून घेतलं. पण तुम्ही पहिल्यांदा जे सांगितलं ना की कुठल्याही संप्रदायासाठी 3 गोष्टी महत्वाच्या असतात: उपास्य देव, उपास्य साधना म्हणजे उपासना पद्धती आणि उपासनेचा ग्रंथ. मग तो शीख धर्म असू द्या, कुठलाही असू द्या. जसं की ख्रिश्चनांकडे बायबल आहे, शीखांकडे गुरु ग्रंथ साहेब आहे. सो अशा पद्धतीने तर आम्हाला ह्या 3ही गोष्टींविषयी जाणून घ्यायचं. आता हे जाणून घेताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आत्ता विठू माऊलीचा उल्लेख केला. सो ही मूर्ती, ह्या मूर्तीबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय की तिचं स्वरूप हे एक भक्त म्हणून तुम्ही कसं बघता, की माशांचं काय सिग्निफिकंट आहे, कमरेवर हात आहेत ते कशा पद्धतीने, किंवा ते काय आहेत, ते काय अर्थ दर्शवतात. दुसरी गोष्ट की आम्हाला हेही जाणून घ्यायचंय
की वारकरी संप्रदायामधले प्रमुख ग्रंथ कोणते आहेत? म्हणजे एक आम्हाला माहिती आहे ज्ञानेश्वरी, दुसरा माहिती आहे आपला भागवत. हो. हां. सो अजून कुठले ग्रंथ माहिती नाहीत. अभंग सगळ्यांनी रचले, पण ग्रंथ माझ्या माहितीप्रमाणे 1 किंवा 2च आहेत. नाही, ग्रंथ म्हणून जर विचार करायचा म्हटलं तर वारकरी संप्रदायामध्ये तुम्हाला नाथबाबांचं जर ग्रंथ साहित्य समजून घ्यायचं झालं तर नाथबाबांनी रामायणावरती भाष्य केलंय, नाथबाबांनी भागवतावरती भाष्य केलंय. म्हणजे खूप महत्त्वाचे ग्रंथ आहेत. म्हणजे तुकोबांच्या गाथेला म्हणजे तुम्ही 4 वेद आजपर्यंत ऐकले, तुकोबांच्या गाथेला 5वा वेद मानलं जातं. म्हणजे तुकोबांची गाथा त्या दर्जाची आहे. ज्ञानेश्वरी अर्थात प्रश्नच नाही, ज्ञानेश्वरी हा महत्त्वाचा ग्रंथ आहे. नाथबाबांनी जे महत्त्वाचं काम केलं ते म्हणजे भागवत आणि रामायणावरती भाष्य केलं. हे दोनही ग्रंथ महत्त्वाचे आहेत. आणि तुम्हाला सांगेन की वारकरी संप्रदायातल्या प्रत्येक संतांनी लिहिलेले त्यांचे अभंग, तो प्रत्येक अभंग, वारकरी संप्रदायातल्या संतांनी लिहिलेली भारुडं, संतांनी लिहिलेल्या गवळणी, हे सगळे जर तुम्ही वाचून पाहिले तर हे प्रत्येक गोष्ट यातली महत्त्वाची आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त ज्ञानेश्वरी लिहिली असं नाही, तर ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली चांगदेव 65 बघा, अनुभवामृत नावाचा ग्रंथ आहे ज्ञानदेवांचा, तो बघा. म्हणजे हे सगळे ग्रंथ ज्ञानदेवांनी, नाथबाबांनी, तुकोबांनी, नामदेव महाराजांनी, अगदी संत चोखोबा महाराजांनी, परिसा भागवतांनी, हे सगळ्यांचे जे ग्रंथ आहेत त्यांची जी संपदा आहे ते प्रत्येक अभंग अतिशय मोलाचा आहे. आणि ग्रंथाच्या दृष्टिकोनातून, साहित्याच्या दृष्टिकोनातून त्याचं मूल्य जे आहे ते खूप 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 मोठं आहे. ग्रंथांबद्दल तुम्ही सांगितलंच, आणि त्याच्यानंतरची ही जी उपासना पद्धती आहे ती नेमकी कशी आहे याच्याबद्दल. सो आता तुम्ही 2 गोष्टींबद्दल आपण सुरुवात करूया, विठू माऊलीच्या रूपापासून. वारकऱ्यांनी विठ्ठलाचं जे वर्णन केलं, संतांनी जे विठ्ठलाचं वर्णन केलं, ते विठ्ठलाचं वर्णन इतकं सुंदर आहे. म्हणजे काव्यात्मक दृष्टिकोनातून त्याचं जे मूल्य आहे ते खूप मोठं आहे. म्हणजे एखादं प्रेमगीत लिहावं इतकं ते सुंदर आहे. म्हणजे बघा, तुकाराम महाराजांचा अभंग आहे विठ्ठलाचं वर्णन करणारा. तुकोबराय महाराज म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या. किती सुंदर वर्णन आहे. किंवा तुकाराम महाराजांच्या संदर्भात जसं तुकोबराय महाराजांनी वर्णन केलं तसं माऊलींचं वर्णन बघा. रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. म्हणजे रूप कसं आहे त्याचं, रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजणी, त्याचं रूप पाहिल्या आपल्याला सुख मिळतं, असं माऊलींनी केलेलं वर्णन आहे. आणि त्याचं रूप पाहिल्यानंतर काय होतं तर सर्व सुखाचं आगर आहे म्हणे, सगळी सुख आपल्याला मिळतात ते एवढं रूप पाहिल्यानंतर. किंवा तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने, की त्याचं रूप पाहिल्यानंतर मला जगातलं सगळ्यात मोठं सुख मिळतं. किंवा अगदी नरहरी सोनारांनी सुद्धा या संदर्भातलं वर्णन असंच केलंय. म्हणजे त्याचं रूप हेच जगातलं सर्वात सुंदर, नितांत सुंदर अशी गोष्ट आहे. त्याच्या रूपापुढं दुसरं तिसरं काहीच नाही. म्हणून मी मगाशी जे म्हणालो ना, त्याचा रंग काळा जरी असला, त्याचं रूपडं इतकं गोड आहे ना, त्या रुपड्याकडे बघत बसावं बास, दुसरं तिसरं काही नाही. म्हणून या रुपड्याला संतांनी, विठ्ठलाच्या रुपड्याला ते केवळ मूर्तीतच बघितलं असं नाही, त्याला सगळीकडे बघितलंय. मी तुम्हाला सांगतो, नामदेव महाराजांनी, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नामदेव महाराजांनी लहानपणी विठ्ठलाला नैवेद्य घातला, जीव घातला. म्हणजे नामदेव महाराज जातात, विठ्ठल उभा आहे, आणि मग नामदेव महाराज म्हणतात, देवा खा ना नैवेद्य. आपण नैवेद्य दाखवणं म्हणजे काय, नैवेद्य दाखवतो आणि माघारी येतो.
आई म्हणाली होती जा नैवेद्य देवाला खाऊ घाल. हा बाबा गेला, नामदेव महाराज गेले, लहान वय आहे, ते म्हणाले नाही तू नैवेद्य खाल्लंच पाहिजे. आणि मग त्या मूर्तीनं नैवेद्य खाल्ला. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. याच्या पलीकडं याही गोष्टीपेक्षा, ही गोष्ट महत्वाचीच आहे, पण याही गोष्टीपेक्षा संतांनी विठ्ठल कुठं कुठं पाहिलाय तर मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळी नामदेव महाराज स्वयंपाक करायला बसलेत त्यावेळी म्हणजे एक श्वान येतो, कुत्रा येतो आणि नामदेव महाराजांनी बनवलेली भाकरी तो उचलून घेऊन पळायला लागतो. तो पळताना नामदेव महाराजांना दिसतोय. नामदेव महाराज त्याच्या मागं काठी घेऊन लागतायत का? नाही. नामा स्वयंपाक करू बैसला. तिथं काय झालं तर तिथं श्वान रूपे कोण आला तर विठ्ठल आला. रोटी घेऊन पळाला. तो रोटी घेऊन पळायला लागला श्वान. नामदेव महाराज म्हणतात सर्वाभूती केशव. ते म्हणतात हा पळणारा कोण आहे तर हा विठ्ठलच आहे. मग नामदेव महाराज काय करतात, नामा घेऊन तुपाची वाटी, ते तुपाची वाटी घेऊन त्या श्वानाच्या मागे लागलेत, कुत्र्याच्या मागे लागलेत आणि ते म्हणतात ए विठ्ठला अरे कोरडी रोटी का खातोय, तूप घे आणि तुपाबरोबर कोरडी रोटी खा. तुम्ही विचार करा, ते मूर्तीतच विठ्ठल बघतात असं नाही तर रोटी घेऊन भाकरी घेऊन पळणाऱ्या कुत्र्यामध्ये सुद्धा त्यांना विठ्ठलच दिसतो. विठ्ठलमय होणं काय असतं हे नामदेवांनी आणि संतांनी आम्हाला सांगितलं. म्हणजे त्याच्या रुपड्याकडं बघणं महत्वाचंच आहे, पण त्याला सगळ्या ठिकाणी पाहणं हे सुद्धा महत्वाचं आहे आणि ते काम संतांनी केलं. मी तुम्हाला सांगतो, जगामध्ये कुठं तुम्हाला असं दिसतं की सगळीकडं बाकी ठिकाणी तुम्हाला लांबून दर्शन आहे. विठ्ठल हा एकमेव आहे जिथं तुम्हाला त्याच्या पायाला मिठी मारता येते, त्याच्या पायाला स्पर्श करता येतो. तिथं तुम्हाला कुठल्याही पद्धतीची बंधनं नाहीत. तुम्ही थेट त्याच्या पायाजवळ जा, त्याच्या पायावरती तुम्ही नतमस्तक व्हा आणि तिथून जा. तुम्हाला सांगतो, बाकी ठिकाणी देवाचं रूप, देवाचा चेहरा जरी महत्वाचा असला तरी वारकरी परंपरेत देवाचे पाय महत्वाचे मानलेत. की आपलं मन, आध्यात्मिक अंगानं सांगतोय, आपलं मन जे चंचल आहे त्या चंचल असणाऱ्या मनाला तुम्ही जर विठ्ठलाच्या पायाजवळ ठेवलं तर आपलं मन कुठंही धावू शकत नाही. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील या. तुझा चेहरा देखील या का नाही, तुझे पाय एकदा आम्ही पाहिले ना देवा की आमचं मन कुठंच पळू शकत नाही. बास, ते तुझ्याच पायावरती विसावत. अशी ती विठ्ठलाची मूर्ती आहे आणि असा त्याचा आध्यात्मिक अर्थ आहे. मूर्तीचं समजा जे कमरेवर हात आहेत, विटेवर उभी आहे, तर त्याचं काही प्रतिकात्मक पण वेगळे अर्थ आहेत का? त्या प्रतिकात्मक अर्थ जरी आज वेगवेगळ्या अर्थानं लावलेले असले तरी मी तुम्हाला सांगतो, भक्ताची वाट पाहत कमरेवरती हात ठेवून तो उभा आहे की त्यानं माझ्याकडे यावं. आणि मी तुम्हाला सांगतो, मी मगाशीही म्हणालो, तो देव आहे हो शेवटी. म्हणजे त्या देवाचं वर्णन करताना संतांनी असं वर्णन केलंय, ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे सहाही गुण वसती जेथ, म्हणून तो भगवंतो. त्याच्याकडे ऐश्वर आहे, त्याच्याकडे संपत्ती आहे, त्याच्याकडे यश आहे, त्याच्याकडे कीर्ती आहे, तो राजा आहे, त्याला काय देणं घेणं आहे. पण त्याच्याकडे एका गोष्टीची कमी आहे म्हणे, ते म्हणजे प्रेम. प्रेमाचा दुष्काळ आहे विठ्ठलाकडे, असं संतांनी वर्णन केलंय. आणि म्हणून तुम्ही मला प्रेम द्यायला वारील या, अशीच भावना आहे. आणि त्या भक्ताची वाट बघत हा देव उभा आहे. आणि देव पण आमचा किती भारी. तीच गोष्ट मागतो जी दिल्याने वाढते. Yes. आणि ती जगातली एकमेव गोष्ट आहे प्रेम, हो, की जी दिल्याने वाढते. दिल्याने वाढते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जगातला कुठलाही माणूस हे देऊ शकतो. हो, याच्यासाठी जात धर्म पंथ काही मॅटर नाही करत आहे. तुम्ही गरीब आहात का तुम्ही श्रीमंत आहात, तुम्ही झोपडीत राहताय का तुम्ही मोठ्या बंगल्यात राहताय, काही नाही. मी तुम्हाला सांगतो, त्याच्याकडे जायचं असेल तर तुम्ही कोण आहात, तुम्ही स्वतःची ओळख विसरून जावं तर विठ्ठल दर्शन देतो, अन्यथा देतही नाही. तुम्ही मी कोण आहात, स्वतःचा मीपणा घेऊन गेला ना त्याच्याकडे, तो मिळत नाही.
तो म्हणाल पुढं 24 तास रांगेत उभारून त्याच्या दर्शनासाठी लोक आत्तापासून उभे आहेत. 24 तास रांगेत उभे आहेत लोक. मला सांगा, त्या लोकांच्या अंगावरचा कपडा हा इस्त्रीचा आहे का? त्याच्यावर डोक्यावरची टोपी ही कडक टोपी आहे का? त्याच्याकडं म्हणजे त्याच्याकडं बघताना तो कुठल्या तरी मस्त हेअर कटिंग सलून मधून मेकअप करून आलाय, किंवा ती बाई मस्त ब्युटी पार्लर मधून मेकअप करून आले, काही नाही. अंगावरती धुळीचे कण आहेत. पंढरपूरच्या वाटेवरती चालून चालून अंग मातीनं माकलेलं आहे. आणि अशा अवस्थेत भोळा बाबडा आमचा वारकरी उभा आहे आणि देव त्यालाच दर्शन द्यायला उभा आहे. त्याला माहिती आहे बाकीची लोक गाडीने येतील एकादशीच्या दिवशी, पण हाय हे बाबा शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून आलेले आहेत. म्हणून हा जसं रांगेत दर्शन घेत, म्हणजे रांगेत येणाऱ्या वारकऱ्याला जसं दर्शन देतोय ना हा विठ्ठल, अगदी तसाच वाळवंटात चालत येऊन दमलेल्या वारकऱ्यांच्या पायाच्या भेगा बघायला सुद्धा हा वाळवंटात जातोय. की बाबा कोण येऊन दमलंय माझ्यासाठी, त्याच्या पायाची सेवा मी केली पाहिजे. विठ्ठल तिथंही जात असेल, त्याचीही सेवा करत असेल. इतका साधा भोळा बाबडा आमचा देव आहे. आणि याची कथाही खूप सुंदर आहे की पुंडलिकासाठी तो हो. देवावर उभा राहिला. जगातला पहिला देव असेल की पहिलं देवस्थान असेल, पहिली मूर्ती असेल हो. की ज्याच्या मागे इतकी सुंदर कथा आहे. हो, ती कथा तुम्ही थोडक्यात सांगताना? अगदी अगदी. म्हणजे ही कथा लहानपणापासून आपण अशी ऐकलेली आहे की आई वडिलांची सेवा करत बसलेल्या पुंडलिकासाठी हा देव गेला आणि पुंडलिकाला सांगितलं, अरे बाबा तुझ्या सेवेसाठी मी प्रसन्न झालो. आता मला सांगा, देव समोर येऊन उभा आहे. कुठलाही भक्त असला तरी तो आई वडिलांची सेवा सोडेल आणि विठ्ठलाकडे जाईल, त्याचं दर्शन घेईल. तो म्हणला, देवा मान्य, तू माझ्या सेवेवरती प्रसन्न होऊन आलाय, अगदी मान्य, पण मी तुला सांगतो माझ्या आई वडिलांच्या सेवेत मी खंड पडून देणार नाही. मग हा म्हटला, तोपर्यंत मी काय करू? ते म्हणलं, एक काम कर, मी विट तुझ्याकडे भिरकावतो, त्या विटेवरती तू उभा राहा. देव त्यावेळेसपासून विटेवरती उभा आहे आणि त्यावेळेसपासून पुंडलिक आजही आई वडिलांची सेवा करतोय. मी म्हणून म्हणालो, सेवा करणाऱ्यांचा हा देव आहे. तुम्ही काय ज्ञान पाजळता त्याच्या समोर, याच्याशी त्याला देणं घेणं नाही. सेवा जो जो करतोय ना त्याच्याबरोबर आमचा देव गेलाय. म्हणजे सेवा करणाऱ्यांनी प्रसंगी देवाला शिव्या दिलेत. हा म्हणजे संत जनाबाई महाराज त्या असं म्हणतात, अरे विठ्या रे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, आणि त्या पुढे म्हणतात, तुझी रांड रणकी झाली. आणि आमचा देव त्या जनाबाई महाराजांसाठी तिची वेणी घालायला जातो, तिच्यासाठी पाणी भरू लागतो, तिच्यासाठी गौऱ्या थापू लागतो, तिच्यासाठी तिनं गोळा केलेला कचरा भरण्याचं काम हा देव करतो. म्हणजे तुम्हाला बाकी कुठेही असं दिसत नाही. जनाबाई महाराजांच्या डोक्यातल्या उवा मारायला देव गेलाय. मला सांगा, हे कुठे दुसरीकडे दिसेल का? हे कुठेही दुसरीकडे दिसत नाही. मेलेली गुरं चोखोबा महाराजांनी ओढली. ज्या चोखोबा महाराजांना तत्कालीन काळात मंदिरात प्रवेश नाही, त्या चोखोबा महाराजांची मेलेली गुरं ओढायला माझा पांडुरंग जातो. त्याच्या झोपडीत जाऊन त्यानं बनवलेला दहीभात खातो. तुम्हाला हे कुठे दिसतं का दुसरीकडे? भक्तांसाठी मी उभा आहे, जो प्रेम देईल त्याच्यासाठी मी आहे. हे जगाच्या पाठीवर तुम्हाला दिसत नाही कुठेच. म्हणजे वारीचं स्वरूप आधीपासूनच असं आहे की इथे कुठलाच जातीभेद धर्मभेद नाहीये. अगदी. की आधी असं होतं की जातीच्या आधारावर लोकांना भेदभाव केला. म्हणजे तुम्हाला दिसतात संतांची प्रमाणही तुम्हाला अगदी तशीच दिसतात. फार वेगळं सांगायची गरज नाही. संतांची प्रमाणं आपण काढून बघावीत. जाती व्यवस्था पूर्वीच्या काळात होती का? तर नक्की होती. नामदेव महाराजांना मंदिरात कीर्तन करू दिलं जात नाही. चोखोबा महाराजांना मंदिरात प्रवेश नाही.
म्हणजे हे अगदी तुम्हाला स्पष्ट दिसतंय. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरीची निर्मिती केली, त्याची जी ज्ञानेश्वरीची निर्मितीची जी वेगवेगळी कारण आहेत, त्यातले 2 महत्वाचे कारण आहेत की मी ज्ञानेश्वरीची निर्मिती का करतोय. कारण ते म्हणतात वेद हा कंजूष आहे म्हणे. ज्ञानोबारायांची भाषा आहे, माझी नाही. ज्ञानोबाराय महाराज म्हणतात वेद हा कंजूष आहे, तो 3 वर्णांच्या कानी लागला, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. पण मी जे ज्ञानेश्वरी नावाचं तत्व तयार करीत आहे, त्याचा अधिकार हा या देशातल्या स्त्रियांना सुद्धा आहे आणि या देशातल्या शूद्रांना सुद्धा आहे. म्हणून मी ज्ञानेश्वरीची निर्मिती करतोय. म्हणजे फक्त भक्तीच नाही तर एक सामाजिक पण चळवळ. अगदी. आणि ही खूप मोठी क्रांती आहे. ज्ञानेश्वरीची निर्मिती याच्याकडे तुम्ही फक्त आध्यात्मिक ग्रंथ म्हणून बघू नका, सामाजिकतेचं खूप मोठा ग्रंथ आहे हा सामाजिकतेच्या दृष्टिकोनातून. फार काही नाही. अनेक जण म्हणतात भगवद्गीतेची टीका, भगवद्गीतेचं भाषांतर म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. मी म्हणतो तसं नाही. मला सांगा, गीतेमध्ये असं वर्णन आहे की जो अधर्म करेल त्याला मारलं पाहिजे. ज्ञानोबारायांना विचारा काय करावं. ज्ञानोबाराय महाराज पसायदानात म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. मारायची गरज नाही, त्याच्यातलं खळ बाजूला काढावा. माणसामध्ये असणारा दुर्गुण बाजूला काढावा आणि त्याच्यामध्ये सत्कर्माची वाढ करावी. बस, दुसऱ्या तिसऱ्या गोष्टीची गरज नाही. केवढं मोठं भान आहे. म्हणून त्या काळात होती का, तर तुम्हाला संत साहित्य जर वाचलं तर दिसतं त्या काळामध्ये होती. म्हणजे अगदी नामदेव महाराजांना मंदिरात प्रवेश दिला नाही. नामदेव महाराजांनी काय केलं, वाळवंटात ते गेले, 18 पगड जाती धर्माच्या लोकांना त्यांनी एकत्रित केलं आणि तिथं कीर्तन सुरू केलं. काय प्रभाव पडला, तर प्रभाव असा झाला, मंदिरातला देव वाळवंटात येऊन नाचला. तुम्हाला हे कुठंही दिसत नाही की विटेवरचा देव वीट सोडून वाळवंटात आला. तो फक्त वारकरी परंपरेत दिसतो की देवाला स्वतःचा देव पण सोडावं लागतं मंदिरात आणि त्याला सामान्य होऊन बाहेर यावं लागतं. आणि किती नाचला, शेला फिटोस्तोर नाचला म्हणे. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, इतका नाचला तो. म्हणजे त्या काळात ती होती. अगदी चोखोबा महाराज जाईपर्यंत चोखोबा महाराजांना मंदिरात प्रवेश दिला नाही. एका भिंतीखाली चोखोबांचा म्हणजे चोखोबा गेले, त्यावेळी नामदेव महाराजांनी काय केलं, तर चोखोबा महाराजांच्या अस्थी गोळा केल्या. अस्थी गोळा करतानाची कथा पण गोड सांगितली जाते की ज्या अस्थींमधून विठ्ठल 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 असा आवाज येईल त्या अस्थी चोखोबा महाराजांच्या. त्या अस्थी गोळा केल्या आणि नामदेव महाराजांनी काय केलं, तर पंढरपूरच्या महाद्वारात चोखोबा महाराजांचं समाधी मंदिर बांधलं. ज्या चोखोबा महाराजांना मंदिरात प्रवेश नाही, त्या चोखोबा महाराजांचं मंदिर, समाधी मंदिर प्रवेशद्वारात बांधलं. आज जर तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं असेल तर आधी तुम्हाला चोखोबा महाराजांचं दर्शन घ्यावं लागतं, मगच तुम्हाला पांडुरंगाकडे जाता येतं. केवढी मोठी क्रांती आहे. म्हणजे त्या काळात जातीयता होती का, तर होती, पण ते मिटवण्याचं काम संत परंपरेनं केलं. जातीयवादच काय, पंथातले वाद मिटवले हो. पंथांमधले, मी अतिशयोक्ती करत नाही, मी तुम्हाला सांगतो, त्या काळातले 2 पंथ आहेत. एक शैव पंथ आहे आणि दुसरा वैष्णव पंथ आहे. शैव पंथ महादेवाला मानणारा, महादेवाची आराधना करणारा. दुसरा वैष्णव पंथ भगवान विष्णूला मानणारा. शैवांमध्ये भगवान महादेवाचं नाव घेतलं जायचं, वैष्णवांमध्ये भगवान विष्णूचं नाव घेतलं जायचं. एवढंच नाही,
शैवांच्या घरातली जर जमीन सारवायची असेल तर ती जमीन उभी सारवली जात नव्हती, कारण उभा नाम वैष्णवांचा, मग ती आडवी सारवली जायची. आणि जर तुम्हाला वैष्णवांच्या घरामध्ये जमीन सारवायची असेल तर वैष्णव हे कधीच आडवी जमीन सारवत नव्हते, ते उभी जमीन सारवायचे. एवढं, कारण आडवा हात मारला तर तो शैवांचा. एवढंच नाही, वैष्णवांच्या घरचा जर कपडा फाटला तर शिव म्हटलं जात नव्हतं, टाका घाल म्हटलं जायचं. तुझा महादेव मोठा का माझा विष्णू मोठा, याच्यावरून त्या काळात हजारो माणसं कापली जात होती. अशा काळात आमचे संत येतात आणि म्हणतात, हरिहरा भेद नाही नका करू वाद. त्यांनी शैवांचे आणि वैष्णवांचे वाद मिटवले, त्यांना एक केलं. म्हणून तुम्हाला सांगेन, नरहरी सोनार हे मूळचे शैवपंथी आहेत. ते जात नव्हते पांडुरंगाच्या दर्शनाला, पण ज्यावेळी ते पांडुरंगाच्या दर्शनाला गेले, एक कथा सांगितली जाते, गेले त्यांनी ज्यावेळी पांडुरंग म्हणजे डोळे बंद करून गेलेत, त्याचं मला रूप बघायचं नाही, मला एक ऑर्डर मिळाली आहे की त्याच्या कमरेचा मला काय बनवायचा आहे, तर करदोडा बनवायचा आहे सोन्याचा, म्हणून ती ऑर्डर मला पूर्ण करून द्यायची आहे, म्हणून मी गेलोय, पण मला त्याचं रूप बघायचं नाही. मग डोळे बांधून गेलेत कमरेचं रूप म्हणजे माप घ्यायला. मग ते कमरेला हात घालतात तर त्यांना महादेवाची पिंड लागते. ते म्हणतात, मी तर पांडुरंगाची कमरेचा माप घ्यायला आलोय. ते पहिल्यांदा होतं. परत हात घालतात कमरेला तर ते परत त्यांना महादेवाची पिंड लागते. मग ते डोळ्यावरचा जो काही डोळ्याला बांधलंय ते काढतात आणि बघतात तर पांडुरंग. मग असं कसं काय? याच्याकडे तुम्ही एक कथा म्हणून जरी बघितली तरी शैव वैष्णवांचं एकीकरण तुम्हाला या कथेत लपलेलं दिसतं. म्हणून पंथांमधलेही वाद वारकरी संतांनी मिटवलेले आहेत. जे जातीयता होती त्याला मोडकळीस आणण्याचं काम संतांनी केलं. परत विठ्ठल कानडा म्हणजे कर्नाटकचा आहे असं पण म्हणतात. अगदी अगदी अगदी. म्हणजे ते बरोबर आहे का? हिस्ट्रीमध्ये जे सांगितलं की हम्पीचं जे विठ्ठल हो, मंदिर आहे. आता त्याची काही एक कथा अशी सांगितली जाते की हम्पीचा राजा कृष्णदेवराय हा आला होता म्हणे पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन घ्यायला. तर मग झालं असं की पांडुरंग म्हणजे पांडुरंगाचे जे पुजारी त्या काळातले आहेत, जे वारकरी आहेत, त्यांनी या राजाला सांगितलं असावं की अरे बाबा राजा, मोगलांचे आक्रमण होत आहेत, तर तू एक काम कर, याला संरक्षण दे या मंदिराला. आता याचा अर्थ त्यानं काय घ्यावा की त्याला संरक्षण द्यावं, बस, बाकी काही नाही. तर त्यानं काय केलं, विठ्ठलाची मंदिरातली मूर्ती उचलली आणि तो घेऊन गेला हम्पीला. त्या हम्पीला घेऊन गेला आणि हम्पीला त्यानं विठ्ठलाचं मंदिर बांधलं, जे आजही आपल्याला दिसतं. त्या काळातले नादबाबांचे पूर्वज भानुदास महाराज, वारकरी संप्रदायातले खूप मोठे संत, ते पंढरपूरला यायचे. पंढरपूरला ते आले आणि त्यांनी बघितलं की पांडुरंगच नाहीये मंदिरात. वारकऱ्यांनी विचारलं झालं काय, ते म्हणले अहो असा असा राजा आला आणि तो घेऊन गेला. तर भानुदास महाराज म्हणाले तुम्ही काळजी करू नका, मी ती मूर्ती माघारी घेऊन येतो. भानुदास महाराज पंढरपूरवरनं हम्पीला निघालेत. हम्पीला ते पोहोचले. आता थेट तुम्ही राजाला जाऊन म्हणू शकत नाही तो आमची मूर्ती आणली माघारी दे. बरं, भानुदास महाराज काही साधा वारकरी नाही, तो निष्ठावान परंपरेचा वारकरी संत आहेत. ते विठ्ठलाच्या मंदिराच्या बाहेर तिथं विठ्ठलाची आराधना करत बसले. विठ्ठल 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 भजन करत राहिले. काही दिवसांना असं झालं की विठ्ठलाच्या गळ्यातला सोन्याचा हार चोरीला गेला म्हणे. सैनिकांनी ते राजाला सांगितलं. राजाने सांगितलं एक काम करा, तो चोर पकडून आणा आणि त्याला मृत्यूदंडाची शिक्षा द्या. झालं असं की तो हार या भानुदास महाराजांच्याच गळ्यात मिळाला. त्यांनी भानुदास महाराजांना पकडलं, राजा पुढे आणलं. राजाला सांगितलं हेच ते आहेत ज्यांनी हार चोरला. भानुदास महाराजांना देणं गेलं नाही. विठ्ठलाच्या भक्तीत वेडे झालेले आहेत भानुदास महाराज. त्यांनी सांगितलं यांना मृत्यूदंडाची शिक्षा द्या. दुसऱ्या दिवशी मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार आहे. आदल्या दिवशी विठ्ठल हा राजाच्या स्वप्नात जातो म्हणे आणि त्याला सांगतो, अरे येड्या, तू ज्याला पकडलंय तो साधा सुद्धा नाही, खूप मोठा महात्मा आहे, त्याला तू सोड आणि हा मला घ्यायला आलाय.
आणि त्याला तू मला त्याच्या स्वाधीन कर. मग काय होतं तर कृष्णदेवराय भानुदास महाराजांची सुटका करतात आणि भानुदास महाराजाकडं या विठ्ठलाची मूर्ती देतात. त्याला घेऊन ते पुन्हा पंढरपुरात येतात. आता याला साधारण किती काळ लागला तर जवळपास 4 महिने लागले म्हणे. तर हे 4 महिने वारकरी म्हणजे आषाढी एकादशी झालेली आहे, 4 महिने वारकरी पंढरपुरातच थांबतायत विठ्ठलाची भक्ती करत करत. आणि 4 महिन्यानंतर ज्यावेळी भानुदास महाराज येतात ती मूर्ती तिथं स्थापित पुन्हा केली जाते. या 4 महिने जे वारकरी पंढरपुरात मुक्काम करतात तो आज चातुर्मास मानला जातो. म्हणून बरेच वारकऱ्यांच्या संतांच्या पालख्या माघारी गेल्यानंतर सुद्धा 4 महिने फक्त आणि फक्त देवाच्या साधनेसाठी पंढरपुरात राहतात. ते गाथेचं पारायण करतात, ते ज्ञानेश्वरीचं पारायण करतात. अनेक प्रवचनं या काळात पंढरपुरात होतात. त्या प्रवचनांची सेवा करण्यासाठी अनेक विद्यार्थी 4 महिने या पंढरपुरात थांबतात. म्हणून तो कर्नाटकला गेला आणि माघारी आणला, म्हणून कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू अशी म्हणण्याची पद्धत आपल्याकडे आहे. आणि आत्ता विठ्ठलाच्या मूर्तीबद्दल आपला विषय निघालाय, त्याचं स्वरूप आपण जाणून घेतलं. बट खूप लोकांचा हा प्रश्न असतो की आम्हाला फोटोमध्ये विठ्ठल रुक्माई एकत्र दिसतात, पण तिथे गेल्यावर वेगवेगळे दिसतात, त्यामागची काय कथा आहे? आता लोककथेकडे आपण जाऊ या अंगानं की मला सांगा, भक्ताला दर्शन द्यायला हा एकटा आलाय. हा विठ्ठल कोण आहे तर हा द्वारकेचा श्रीकृष्ण आहे. तो आला, त्याचं वर्णनच आहे. म्हणजे तुम्हाला विठ्ठलाबरोबरच संतांच्या अभंगांमध्ये श्रीकृष्णाच्या लीला दिसतील, बाळक्रीडेचे अनेक अभंग तुम्हाला दिसतील. म्हणून हा कोण आहे तर हा द्वारकेवरनं आलेला श्रीकृष्ण आहे, जो विठ्ठल झाला, अशी वारकऱ्यांची संतांची श्रद्धा आहे. तो येताना एकटा आला, बरोबर. स्वतः येताना बरोबर त्याने बायको आणली नाही. हा इथंच उभा आहे, कारण त्यानं सांगितलंय पुंडलिकाने की बाबा मी आई वडिलांची सेवा करतोय तोपर्यंत तू थांब. आता सेवा अजूनही चालू आहे, त्यामुळे विठ्ठलाला हलता येत नाहीये, तो तसाच थांबलाय कमरेवर हात ठेवून. आता ती नाही म्हटली तरी ती बायको आहे, तिला करमलं नसणार आहे, ती आली असणार आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मवाधोंड नावाचे साहित्यिक आहेत, मवाधोंड नावाचे खूप मोठे साहित्यिक आहेत. तर त्यांनी असं लिहिलंय की नामदेव महाराज हे एकमेव असे आहेत. म्हणजे आधीच्या लोकांनी काय केलं तर, म्हणजे बोलायचं झालं तर वाल्मिकींनी काय केलं तर माणसात असणाऱ्या रामाला देवपण बहाल केलं, आणि नामदेवांनी काय केलं तर देव झालेल्या विठ्ठलाला माणसात आणलं. म्हणजे याला मानवी रूप म्हणून आपण बघूयात. आता तर बायको म्हणून त्या रुक्मिणीला करमलं नसणार आहे, ती आली असणार आहे, मग ती रुसली असणार आहे, एकटीला सोडून तो आला. म्हणजे अनेक पद्धतीच्या कविता सुद्धा आहेत यामध्ये, लोकगाणी सुद्धा आहेत. म्हणजे रुक्माई रुसली, एकटीच बसली, चला जाऊ आपण पुसायला, की ती रुसली आहे, जाय आपण जाऊ तिला पुसायला जाऊ, विचारायला जाऊ. मग ती रुसलेली रुक्मिणी येते आहे, विठ्ठल एकटाच उभा आहे. मग तो म्हणतो बाई थांब, मला काय हालता येणार नाही, म्हणून ती तुम्हाला मागे दिसते. तुम्हाला म्हणजे अगदी आज फोटोंमध्ये तुम्हाला ते जरी एकत्रित दिसत असले तरी मंदिरात मात्र ते दोघं वेगवेगळे आहेत. ती बिचारी त्याची वाट बघत उभी आहे आणि हा त्याची वाट बघत उभा आहे. अजून एक गोष्ट की आपण वारीचं रूप बघितलं, त्याचा सामाजिक आध्यात्मिक अर्थ बघितला, उपास्य दैवत बघितलं, त्याच्या अनेक पैलूंवर आपण चर्चा केली. आता ऑलमोस्ट ह्या पॉडकास्टच्या अंतिम सत्रामध्ये आपण आजच्या काळामध्ये युवा पिढीसाठी ही वारी ह्याचा सिग्निफिकंट किती गरजेचा वाटतो? म्हणजे आजच्या जनरेशनसाठी, जी जनरेशन मोबाईलवर त्यांचा स्क्रीन टाईम 7 ते 8 तास आहे, ज्या जनरेशनला
बऱ्याचशा गोष्टी ओल्ड फॅशन वाटतात, की असं वाटतं हे आमच्यासाठीच नाहीये. म्हणजे जनरेशन झेड असेल किंवा आमचे 1990-2000 नंतर जन्मलेले जे कार्टे आहेत त्या सगळ्यांना. सो त्या सगळ्यांना असं वाटतं हे काहीतरी ओल्ड फॅशन आहे. आम्ही किंवा आमच्या नंतरच्या जनरेशन जातात, फोटो काढतात, माघारी येतात, त्याच्या इन्स्टा रील बनवतात. त्या पुढे जाऊन तुम्ही काय सांगताल आजच्या जनरेशनसाठी? मी तुम्हाला सांगेन, वारकरी संप्रदायाचा, संत साहित्याचा तुमच्या माझ्या असल्या म्हणजे आत्ताच्या माणूसपणावरती प्रचंड मोठा प्रभाव आहे. तुम्ही आम्ही आज माणूस आहोत, त्याचं एकमेव कारण आहे तुमच्या माझ्यावरती ज्ञानोबा तुकोबांचा प्रभाव आहे. तो कसा, मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडं पाय लागल्यानंतर पाया पडण्याची पद्धत आहे. हे तुम्हाला मराठी संस्कृतीशिवाय इतर ठिकाणी दिसेलच, याची काही शाश्वती नाही. हे का? त्याचं कारण आहे की माझा जरी पाय तुला लागला असला तरी तुझ्यामध्ये जो विठ्ठल आहे, तुझ्यामध्ये जो देव आहे, त्या देवाला माझा पाय लागलाय आणि त्याला मी नमस्कार केला पाहिजे. म्हणजे तुझं असणं हे देवच असणं आहे, बस, वेगळं काही नाही. आज आपण इतक्या एकोप्यानं राहतो आहोत. हे एकोप्यानं राहणं, तुम्ही बाहेरच्या राज्यात बघा बरं, प्रचंड मोठ्या प्रमाणात हिंसाचार चालू आहेत. महाराष्ट्रात तुम्हाला हे का दिसत नाही? कारण महाराष्ट्र हा वारकरी संप्रदायानं बांधलेला महाराष्ट्र आहे, जिथं मानवता खूप महत्वाची मानली जाते. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जसं म्हणालात की आपण खूप आधुनिक आहोत, नाही, आपण आधुनिक अजूनही नाहोत, नाहीच. आपल्यापेक्षा आधुनिक ते 13व्या शतकातले संत आहेत, 13व्या-14व्या शतकातले. आजही मासिक पाळी हा विषय स्त्रियांच्या बाबतीतला ग्रामीण भागात महाराष्ट्रातल्या मासिक पाळी हा शब्द सुद्धा आपण ऐकत नाही. त्या काळात सोयराबाई नावाची एक संत, जात म्हणून बघायची झाली तर दलित जातीतली एक स्त्री, चोखोबाची बायको, ती असं म्हणते, देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध, देहीचा विटाळ देहीच जन्मला, सोवळा तो झाला कवण धर्म. तुम्ही इमॅजिन करू शकत नाही, 13व्या-14व्या शतकातली एक अशिक्षित बाई विटाळा संदर्भात लिहिते आणि इतक्या उघडपणे लिहिते आहे. मग मला प्रश्न आहे, आधुनिक कोण आहोत आपण? 14व्या शतकातले ते संत, तर ते आपल्यापेक्षा आधुनिक आहेत. मी तुम्हाला सांगतो, आज जे प्रेमानं आपण राहतो आहोत, ते प्रेमानं राहणं हे संतांमुळे आहे. आज वारकरी संप्रदायात अनेक मुस्लिम कीर्तनकार तयार झालेत. काय परंपरा आहे? अनेक मुस्लिम वारकरी आजही वारीमध्ये सहभागी होत आहेत. काय कारण आहे? एकोप्याची भावना वारकरी संप्रदायानं जिवंत ठेवली आहे. वारकरी संप्रदायात संत शेख मोहम्मद बाबा होतात, श्रीगोंद्याचे. तुम्ही त्यांचा अभंग वाचा, शेख मोहम्मद अविंदू, ज्याचे हृदयी गोविंद असं ते म्हणतात, ज्याच्या हृदयात गोविंद राहतो. जैतूनबी सारखी बारामतीच्या शेजारी माळेवाडी नावाचं गाव आहे, जैतूनबी सारखी मुस्लिम कीर्तनकार तयार होते. तिचं चरित्र आपण वाचा. ती बाई, तिला एकदा एकाने विचारलं होतं की अगं तुला विरोध नाही का होत? तर ती म्हणते, मला एकादशी काय आणि रोजा काय दोन्ही सारखेच आहे. ती विठ्ठलाची उपासना प्रचंड मोठ्या प्रमाणात करायची. तिचं मरण कसं आहे मी तुम्हाला सांगू, तिला मृत्यू कसा आलाय. वयाच्या 60-70व्या वर्षी माऊलींची पालखी पुण्यात आहे मुक्कामाला, आणि कीर्तनाला ही बाई उभी आहे. कीर्तन झाल्या झाल्या ती खाली बसते आणि स्वतःचा प्राण सोडते. आज हमीद सय्यद सारखा वारकरी संप्रदायात भारुडकार तयार होतो. हा एकोपा कुठे दिसतो का तुम्हाला दुसरीकडे? नाही दिसत. आजही तोंडल्या बोंडल्याला आपण जर गेलात तर माऊलींच्या अश्वाला
चारा घालण्याचा मान हा एका मुस्लिम कुटुंबाला आहे. म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये, मला आठवत नाही कुठलं वर्ष आहे, पण लोणंदला ज्यावेळी पालखी मुक्कामाला होते त्यावेळी मुस्लिमांचा एक सण त्या काळात होता. माऊली आपल्या गावात येते तर आपण आपला सण हा पुढे ढकलूयात, 2 दिवसानंतर करूयात, आत्ता करायला नको, आत्ता आपण माऊलींचं स्वागत करूयात. त्यावेळी मला आठवतं की माऊलींची समाज आरती सुरू आहे, त्या समाज आरतीला या मुस्लिम बांधवांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात कौतुक केलं होतं वारकरी संप्रदायानं. हा एकोपा तुम्हाला दुसरीकडे दिसतो का? बोला, दिसत नाही. वारकरी परंपरेत तो दिसतो. म्हणून वारकरी परंपरेचं तत्व काय? तर विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. इथं कोणताही भेद मान्य केला जात नाही. तुम्ही स्त्री आहात की तुम्ही पुरुष आहात, तुम्ही कोणत्या जातीचे आहात, कोणत्या धर्माचे आहात, याच्याही पेक्षा तुम्ही माणूस आहात आणि त्या माणसातल्या विठ्ठलाला आमचा नमस्कार आहे. याच्या पल्याड वारकरी परंपरा पोहोचली आहे. म्हणजे आता वैभव जसं बोलला की तरुणांना किंवा आजच्या पिढीला वारकरी परंपरा किंवा संतांची परंपरा याबद्दल जास्तीत जास्त म्हणजे एवढं आजच्या पिढीला माहिती नाही जेवढं आपल्या आईला, आजीला वगैरे माहिती होतं. तर तशाच युवा पिढीसाठी तुम्ही कीर्तावनी नावाचा एक प्रयोग करतात, त्याबद्दल पण थोडंसं. हा, अगदी. म्हणजे यासाठीच कीर्तावनीचा प्रयोग आम्ही सुरू केला की कीर्तनाला जाणारी जो काही वर्ग आहे हा बहुतांश वर्ग आता जवळपास 50-60च्या नंतरचा वर्ग आहे. तो कीर्तनाला येऊन बसतो. मी आणि रुचिका खोत जे आम्ही दोघंही एकत्रित काम करतोय, तर आम्हाला दोघांनाही असं वाटलं की वारकरी संप्रदाय, त्याचं साहित्य जर लोकांपर्यंत पोहोचायचं असेल, संत परंपरा जर पोहोचायची असेल, तर त्यांना त्यांच्या भाषेत आणि त्यांच्या फॉर्ममध्ये आपल्याला सांगितलं पाहिजे. मग काय केलं पाहिजे? तर रुचिकाच्या अशा डोक्यात आलं की कीर्तन आणि बतावनी या 2 फॉर्मला एकत्रित करीत कीर्तावनी हा एक नवा फॉर्म आम्ही जन्माला घातला. तो खरं तर तिच्या डोक्यातून आला आणि मग त्याचा मेळ साधत आम्ही हा कीर्तावनी प्रयोग सुरू केला. मी तुम्हाला सांगतो, कोणताही मुलगा त्या प्रयोगाला येऊन बसला तर जाताना मात्र त्याला वारकरी संप्रदाय कळालेला असेल, वारकरी संत त्याला कळालेले असतील. इतका साध्या सोप्या भाषेत आम्ही तो प्रयोग तयार केला की आमचा अगदी हट्ट तोच आहे की सामान्यातल्या सामान्य तरुणाला हा प्रयोग कळावा, ही परंपरा कळावी, हा त्यामागचा हेतू आहे. म्हणून आजच्या तरुणांनी संत साहित्यातनं काय घ्यावं? काय नाही, प्रेम घ्यावं एकमेकांच्या बाबतीत, संयम घ्यावा. देव राहतो कुठं? तर इकडं तिकडं न शोधता तो राहतो दया, क्षमा, शांती, तिथे देवाची वस्तीबास. किंवा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. देव तिसरीकडे राहत नाही, तो इथं राहतो. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, ही माणसं आधुनिक होत जरी असली तरी मी तुम्हाला सांगतो, या आधुनिक लोकांच्या अंधश्रद्धाही आधुनिक आहेत. म्हणजे त्यात बदल झालेला नाही, अंधश्रद्धेचं स्वरूप बदललंय. घरात पिरॅमिड लावणं, म्हणजे मी मागं असं ऐकलं की 10वी पास होण्यासाठी काय करावं? तर कुणीतरी बाबांना असं सांगितलं की तुम्ही एक काम करा, बेलाचं पान घ्या, ते मधोमध फाडा, ते मधात बुडवा आणि महादेवाला वाहा, तुमचा देव पोरगा 10वीत पहिला येईल म्हणे. मी तुम्हाला सांगतो, या लोकांनी, सुशिक्षित सो कॉल्ड म्हणवणाऱ्या लोकांनी ज्ञानोबा तुकोबाला फॉलो केलं पाहिजे. कारण हे जे येऊन सांगतायत ना आपल्यातला, या लोकांचा पाय आमच्या नामदेवांनी घातलेला आहे. उत्तर भारतात जाऊन पाया घातलेला आहे. विनोबा भावे असं म्हणाले होते की ज्या सिकंदराला तलवारीच्या पात्यावरती पंजाब जिंकता आला नाही,
तो पंजाब आमच्या नामदेवांनी प्रेमाच्या जोरावर जिंकलाय. प्रेमाच्या जोरावरती भक्ती करता येते हे आमच्या संतांनी आम्हाला सांगितलंय. त्यामुळं सो कॉल्ड सुशिक्षित अंधश्रद्धाळू लोकांनी ज्ञानोबा तुकोबांना उघड्या डोळ्यांनी वाचलं पाहिजे. तुकोबा महाराज तर असं म्हणतात की 900 कन्या पुत्र होती, मग का करणे लागे पती. 900 जर पोरं होणार असतील तर तुम्हाला नवरा करायची काय गरज आहे. इतकं परखड तुम्हाला कोण वागताना बोलताना दिसतं बोला. म्हणून हे केवळ धोतर घालून भक्तिमय वातावरणात भक्तीच्याच गोष्टी करत होत्या असं नाही, तर या भक्तीच्या माध्यमातून नाठाळांच्या माथी काठी आणण्याचं काम या संतांनी केलंय. तेव्हा कुठं समाज घडलाय. मी तुम्हाला सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहिलं ते अनेक अर्थानं अनेक कारणं जरी असली, त्यातलं एक महत्वाचं कारण असं आहे की त्या काळामध्ये संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज यांनी बंधुता आणि एकता त्या काळामध्ये महाराष्ट्रात तयार केली. तुकोबराय महाराज गावागावात गेलेत आणि मावळ्यांना त्यांनी उपदेश केलाय की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यांमध्ये सहभागी व्हा. आणि तो जो केलेला उपदेश आहे त्याच पायिकाचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत. एका ठिकाणी तर म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आज अनेकांचे अनेक झेंडे झालेत. अमक्या जातीचा झेंडा वेगळा, तमक्या जातीचा झेंडा वेगळा, अमक्या धर्माचा झेंडा वेगळा, तमक्या धर्माचा झेंडा वेगळा, डाव्यांचे झेंडे वेगळे आहेत, उजव्यांचे झेंडे वेगळे आहेत, सगळ्यांचे वेगवेगळे झेंडे झालेत. तुकाराम महाराजांनी खूप परखड भाषेत सांगितलंय, तुका म्हणे जासी नाही हरिभक्ती, तेणे हाती भगवा धरू नये. तुमच्या हृदयात हरिभक्ती असली पाहिजे, त्यालाच झेंडा धरायचा मान आहे. आज जयंत्यांची स्वरूप बदलली आहेत, आज महापुरुषांची जयंत्याची स्वरूप बदलली आहेत. त्या सगळ्यांनी एकदा ज्ञानोबा तुकोबाकडं डोळस नजरेनं बघितलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, ज्या क्षणी आपण ज्ञानोबा तुकोबांना डोळस नजरेनं बघू, त्या क्षणी आपण ज्ञानोबा तुकोबांच्या पाठीमागे चालत राहू. मी तुम्हाला सांगतो, आपण खड्ड्यात पडणार नाही, आपण समृद्ध महाराष्ट्राकडेच जाऊ. तुमचा कीर्तावनीचा प्रयोग म्हणजे नक्कीच त्या बाबतीत खूप मार्गदर्शक ठरणार आहे आजच्या पिढीसाठी किंवा आमच्यासारख्या लोकांसाठी. तर त्याबद्दल तुम्हाला खूप शुभेच्छा. हा खूप लोकांपर्यंत पोहोचावा हा प्रयोग, अशीच इच्छा व्यक्त करते. माऊली दादा, सांगता करण्याच्या आधी ह्या संपूर्ण कार्यक्रमाची, एपिसोडची, फक्त आम्हाला थोडक्यात सांगा की तुम्ही ह्या सगळ्याशी कसे जोडला गेलात किंवा तुमचं इकडे कसं हे. त्याला किमान 2 माणसं सुरुवातीला कारणीभूत आहे आणि एक तिसरा माणूस नंतरच्या काळात कारणीभूत आहे. पहिला माणूस कारणीभूत आहे तो म्हणजे माझा बाप. माझ्या बापानं आम्हाला सगळ्यांना संत परंपरा शिकवली आहे. मी तुम्हाला सांगतो, ज्या क्षणी वारीची बातमी होत नव्हती, ज्यावेळी वारीची बातमी होत नव्हती किंवा वारी हा बातमीचा विषय होऊ शकत नव्हता, त्या काळी पहिल्यांदा माझा बाप पत्रकार म्हणून, वारीचा पत्रकार म्हणून वारीत सहभागी झाला आणि वारीचं वार्तांकन माझ्या बापानं सुरू केलं. आज किती सोपं आहे, बातमी मोबाईलवरती टाईप करावी आणि पाठवावी. त्या काळात माझे वडील बातमी हातानं लिहायचे, ते एसटी मधच्या ड्रायव्हरकडे द्यायचे, ती एसटी सोलापूरला जायची आणि मग तो संपादक तिथून ती बातमी कलेक्ट करायचा आणि मग दुसऱ्या दिवशी ती पेपरमध्ये छापून यायची. माझ्या बापानी आम्हाला अशी वारी पहिल्यांदा समजावून सांगितली आहे. त्यावेळी अर्थात अनेक चोपदार होते त्या काळातले, ज्यांनी माझ्या बापाला वारी समजावून सांगितली. मग त्या पद्धतीनं वारी आमच्याकडं आली. वडील पत्रकार म्हणून पालखी सोहळ्यातले अनेक विश्वस्त, अनेक माननीय कीर्तनकार, अनेक वारकरी हे आमच्या घरात यायचे. त्यांना जेवण आमच्या घरात असायचं. लहानपणापासून या वारकऱ्यांना जेवण वाढताना आम्हाला वारी समजायला लागली. मी ज्या गावी राहतो ते वेळापूर नावाचं गाव आहे.
तर त्या वेळापूर नावाच्या गावी म्हणजे रस्त्यावरून पालखी जाते, माऊलींचा मुक्काम वेळापुरात असतो. त्यावेळी सुद्धा रस्त्यावरून जाणारी वारी मी बघितलेली आहे. आणि मग वारी पहिल्यांदा त्यावेळी मला कळायला लागली. नंतर काय झालं तर महाविद्यालयीन जीवनामध्ये NSS मध्ये मी आलो. NSS मध्ये मला पहिल्यांदा फोन आला आमच्या NSSच्या पिओनचा की राष्ट्रीय सेवा योजनेचा एक कॅम्प असतो, वारीमध्ये जाशील का? म्हणलं नक्कीच जाईन. मग त्यावेळी पहिल्यांदा मी वारीत गेलो. ही वारी थोडी सामाजिक अंगानं होती. वारी पुढे गेल्यानंतर कचरा गोळा करणं, वारकऱ्यांच्या पायांची मालिश करणं, पोलीस मित्र म्हणून काम करणं, चुकलेल्या वारकऱ्यांना त्यांच्या दिंडीमध्ये पोहोचवणं, अशा पद्धतीनं सामाजिक अंगानं मला राष्ट्रीय सेवा योजनेनं वारी समजावून सांगितली. या काळात, महाविद्यालयीन काळात, सदानंद मोरे नावाच्या खूप मोठ्या साहित्यिकाचं तुकाराम दर्शन मला वाचायला मिळालं आणि संत साहित्य मला कळायला लागलं. म्हणजे वारीची तोंड ओळख, संत साहित्याची तोंड ओळख मला बापामुळं झाली. संत साहित्य कळालं तुकाराम दर्शन म्हणजे मोरे सरांमुळं. आणि लिहायला लागलो ते सचिन परब नावाच्या एका खूप मोठ्या संपादकामुळं. मी तुम्हाला सांगतो, आज संत सेना महाराज किती लोकांना माहिती आहेत? तर एक कथा सेना महाराजांची आणि एक साधारण 15-16 अभंग सेना महाराजांचे सोडले तर सेना महाराज आजही वारकरी संप्रदायाला माहीत नाहीत. पण मी पंजाबला गेलो होतो. पंजाबला सेना महाराजांची शहरांमध्ये मंदिर आहेत, गुरुद्वारा आहेत. सेना महाराजांचा खूप मोठा ग्रंथ आज पंजाबमध्ये आहे. हे सचिन परबांमुळे मला कळालं. तिथं जाऊन मी रिपोर्ट ताच केला. हे खरं तर रिंगणचे आणि सचिन परबांचे खूप मोठे उपकार आहेत. या 3 लोकांमुळं मला संत परंपरा कळाली आहे, मला संत साहित्य कळालं आहे, मला वारी कळाली आहे. आणि शेवटी माझी आई जी मोठ्या प्रेमानं, म्हणजे आजही वारी ज्यावेळी वेळापुरात येते त्यावेळी किमान 500-600 लोक माझ्या घरी असतात. या प्रत्येकाला तितक्याच प्रेमानं जीव घालण्याचं काम गेली अनेक वर्ष माझी आई हसतमुखानं करते. आणि म्हणून त्यामुळं माझ्या घरात आलेल्या प्रत्येक वारकऱ्याला पोटभर जेवायला मिळतं. त्या आईचा गुण माझ्या घरात आजही आहे. म्हणजे आईचं हास्य आजही माझ्या घरात आहे. म्हणजे वारकरी आल्यानंतर तुम्ही बसावं, संपलं असेल तर 10 मिनिटं बसा, 10 मिनिटात जेवण करते. कुठलाही वारकरी माझ्या घरात आलेला उपाशी गेलेला नाही. त्या आईबापाचे उपकार, त्यामुळे मला वारी करायची आहे. आणि कीर्तनकार म्हणून असं लहानपणापासून त्या क्षेत्रात जाणं झालं की नाही, म्हणजे गावात सप्ताह व्हायचा, मी टाळकरी म्हणून जायचो. त्याची कथा तर खूपच गंमतशीर आहे. वडिलांनी मला टाकलं पुण्यात शिकायला, जा कॉलेजला शिकायला म्हणून. मग कॉलेज म्हणजे आमच्या गावातलं असं वातावरण की पुण्यात गेला तर पोरग बिघडेल. मग त्यातल्या त्यात पुणे विद्यापीठात शिकायचं आहे अंतर्गत. मग कुठं टाकावं? तर आळंदीमध्ये माझ्या वडिलांचे मित्र काटे सर, टेमगरे सर, हे पत्रकार दोघंही, ते म्हणले आळंदीत टाका. मग मी गेलो आळंदीला. तर आळंदीला शरदचंद्र पवार महाविद्यालयात मी शिकायला लागलो. तर त्यावेळी माझ्यासोबत शिकणारी सगळी मुलं ही अर्थात कीर्तनकार, कोण गायक, कोण पखवाज वादक. आता मला सांगा, त्यांच्यासोबतच ज्याचं बसणं उठणं झालंय त्या पोराला याच्याशिवाय दुसरं काही वेळ लागणार आहे. मग मी हळूहळू ज्ञानेश्वरी शिकायला लागलो, गाथा शिकायला लागलो. मग हळूहळू कीर्तनकार म्हणून माझा प्रवास सुरू झाला. आजही मी काही खूप मोठा कीर्तनकार नाही, पण जेवढं मला कळालं तेवढं लोकांपर्यंत पोहोचवणं हे काम मी करतोय. असं म्हणतात की म्हणजे माझ्यासाठी आता हा फक्त एक पॉडकास्ट नाही राहिलेला, हा एक सत्संग झाला आपला. आणि सत्संग घडायला योगच लागतो. सो हा योग घडाला. म्हणजे लास्ट टाइम वारी पुण्यामध्ये होती तेव्हा सारिकाचं माझं डिस्कशन चालू होतं. ते म्हणले, अरे माऊली दादा आहेत, आपण त्यांच्याबरोबर वारीवर एक हे करू. मनापासून सारिकाचे पण आभार. आणि एवढ्या मुक्त हस्ताने सगळ्या गोष्टी आमच्याबरोबर शेअर केल्या, आमच्या प्रेक्षकांबरोबर शेअर केल्या, त्याच्यासाठी माऊली दादांचेही खूप खूप आभार. आम्ही अजून खूप सारे असे सेशन्स तुमच्याबरोबर करायला आम्हाला आवडतील, वेगवेगळ्या विषयांवर, वेगवेगळ्या संतांवर, वेगवेगळ्या अभंगांवर. थोडंसं वेळेचं लिमिट लक्षात घेता आपण ह्या प्रोग्रामची सांगता करतोय.
या एपिसोडची सांगता करतोय. मित्रांनो, शेवटी तुम्हाला एकच सांगेल, महाराष्ट्र ज्याच्यामुळे राहिला, सर्वात पहिल्यांदा जर आपण बघितलं की 12व्या-13व्या शतकानंतर खिलजी आला, नंतर अनेक म्लेच्छ इथे आले, अनेक मुघल इथे आले, आक्रमणं केली. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांपर्यंत, संभाजी महाराजांनंतर पुन्हा इथे औरंगजेब आला, ब्रिटिश आले. ह्या सगळ्यातून सुद्धा आपली संस्कृती टिकली, आपली भाषा टिकली, आपले संस्कार टिकले. आणि हे टिकले, ते ज्यांच्यामुळे टिकले तो हा वारकरी संप्रदाय, ते हे संत, ह्या संतांचे संस्कार आपल्या मध्ये होते. म्हणजे समर्थांनी म्हटलेलं आहे की महाराष्ट्र धर्म राहिला छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, पण छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत तो जो मराठी पण टिकून ठेवण्याचं काम होतं ते आमच्या संतांनी केलं. आणि छत्रपतींची जी प्रेरणा होती तीही आमच्या संत वाङ्मयातून आलेली दिसते. सो मी एवढंच सांगेल, आत्ताच्या घडीला आधीची आक्रमणं सगळी बाहेरून होती, मग ते अल्लाउद्दीन खिलजी असू द्या, देवगिरी पलटा ते सगळं झालं, किंवा औरंगजेब आला, किंवा ब्रिटिश सत्ता आली. परंतु मित्रांनो, आता महाराष्ट्र एका वेगळ्या अवस्थेतून चाललेला आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारे जातीवाद फोफवण्याचं काम चालू आहे. ते राजकीय पक्षाच्या नावाखाली असू द्यात, आरक्षणाच्या नावाखाली असू द्यात, ह्या सगळ्यामध्ये जेव्हा आपण आधुनिकतेच्या उंबरठ्यावर आहोत, वारकरी संप्रदायाची जबाबदारी आणखी वाढलेली आहे. आपली सगळ्यांची जबाबदारी आणखी वाढलेली आहे की पुन्हा ज्ञानोबा तुकोबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा. आणि प्रामाणिकपणे सांगतो की हा एक छोटासा प्रयत्न होता आमचा. आणि हा जर एपिसोड तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर एक शेवटची रिक्वेस्ट आहे आमच्या सर्व प्रेक्षकांना, हा एपिसोड अनेक तुमच्या मित्रपरिवारांपर्यंत पोहोचवा आणि ही जबाबदारी नक्की पार पडा की ज्ञानोबा माऊलींचे आणि तुकाराम महाराजांचे संत परंपरेचे विचार आपण लोकांपर्यंत पोहोचूयात आणि महाराष्ट्राचं महाराष्ट्र पण वाचूयात. नमस्कार. नमस्कार.